नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण तिखटा मिठाच्या पुऱ्या या फूड प्रोसेसरमध्ये पीठ मळून घेणार आहोत तिखटा मिठाच्या पुऱ्यांचं. तर आपण घेतलं एक बाउलभर कणिक. अगदी सोपी आणि सहज होणारी हे. आता एक चमचा आपण रवा घालायचा, 1 ते 1.5 चमचा बारका. त्याच्यानंतर हळद, तिखट, मीठ चवीनुसार, तीळ. तीळ तुम्हाला जसे आवडतील तर त्या प्रमाणात तुम्ही घालू शकता. आणि आता तेल हे बघा, 1 चमचा तेल घातले, 1 ते 1.5 चमचा तेल. आता आपण झाकण लावूया आणि वरून लागेल तसं पाणी आपण घालायचं आहे. हे बघा, आपला असा गोळा तयार झालेला आहे. असा हा घट्ट गोळा आपल्याला पाहिजे. दोन माणसांसाठी पुष्कळ होतं हा एक बाउल कणिकचा गोळा. तर आता आपण काढून घेऊयात. हे बघा, असा हा आपला गोळा तयार झालेला आहे. आणि सांगायचं मी विसरून गेली की याच्यामध्ये थोडासा ओवा घालायचा, किंवा ओवा नको असेल तर लसूण पेस्ट घातली तरी चालेल. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घालू शकता. हे बघा, आता त्यासाठी लागणारी आपण चटणी करूया. खोबऱ्याचे तुकडे, प्रथम खोबऱ्याचे तुकडे काढूयात. थोड्याशा लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3. मिरच्या, चवीनुसार साखर, मीठ चवीनुसार, आणि थोडंसं 1 चमचावर दही. अशी ही चटणी आपली तयार आहे. कोरडी वाटत असलं तर थोडंसं आपण दही घालूया त्याच्यामध्ये. आणि एकदा फिरवून घ्या. हे बघा, अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे, छान सुंदर. तेल तापत ठेवलेलं आहे. आता हे बघा, अशा मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या. कणकीमध्ये ज्यावेळेला आपण ओवा घालतो त्यावेळेला लसूण घालायचा नाही, आणि चटणीमध्ये लसूण घालतो
त्यामुळं कणकीमध्ये ओवा घालायचा म्हणजे मग दोन्हीची चव अगदी छान लागते. दोन्हीमध्ये लसूण चांगला लागत नाही. बघा आता आपण पुरी टाकतो. अगदी सुंदर खुसखुशीत अशा ह्या पुऱ्या आपल्याला लागतात. नक्की करून पहा तुम्ही. ओव्याचा स्वाद जास्त छान लागतो. तुम्ही तुमच्या आकारानुसार पुरी लाटू शकता. मोठी छोटी मला जशी आवडेल तशी. हे बघा अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत आपल्या. हे बघा अशी मस्त डिश आपली नाश्त्याची तयार आहे. काकडी, दही, चटणी आणि पुऱ्या. नक्की करून पहा. आवडल्यास लाईक करा आणि कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.